आपल्यासोबत शंभूराज देसाई जोडले गेलेले आहेत। देसाईजी, महायुतीला पाठिंबा दर्शवलाय राज ठाकरे यांनी, कसा फायदा होईल महायुतीला? नाही, या बाबतीत मी पाठिंबा सुद्धा म्हटलं होतं की माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती भक्कम करण्यासाठी जे जे नेते आणि जे जे मोठे सगळे नेते एकत्र येणार असतील त्यांचं आम्ही स्वागत करू। आणि आजच्या गुढीपाडवा सभेमध्ये माननीय राजसाहेबांनी हीच भूमिका घेतली की बिनशर्त पाठिंबा केवळ आणि केवळ माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे याच्यामुळे आता महायुती अधिक भक्कम होणार आहे। महायुतीनं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे 45 पारचं बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळवायचं, ते साध्य करण्यासाठी अधिक शक्ती अधिक ताकद महायुतीला मिळालेली आहे। आणि माननीय राज ठाकरे साहेबांच्या या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो, त्यांचे मनापासून आभार मानतो। खरे विचार माननीय नरेंद्र मोदी साहेबांकडे जे आहेत, ज्वलंत हिंदुत्वाचे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे होते, आज त्याच विचाराला माननीय राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। महायुती महाराष्ट्रामध्ये अधिक भक्कम झालेली आहे। माननीय राज साहेबांचं आम्ही शिवसेनेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। जी, राज ठाकरे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात आणि यावेळेस त्यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर मात्र टीका केलेली आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? मला म्हणजे काय मी ते ऐकलं नाही पूर्ण, आपण कुठल्या संदर्भाने सांगताय? जी, धन्यवाद शंभूराज देसाईजी, आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।